पेड़। भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम। आज आमच्या पनवेलचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज या खारघर सेक्टर 5 पाण्याची टाकी इथे खारघर टेकडीच्या इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या SIS कॉलेजचे NSS ची टीम तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तसेच सर्व नगरसेवक आमचे पनवेल महापालिकेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतलेला आहे। इथे शेकडो झाडांचा आज वृक्षारोपण होणार आहे। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे आज निसर्गाची खूप काटछाट होत असल्यामुळे भरपूर नुकसान होत आहे। आपल्याला प्रत्येकांना वृक्षारोपण लावायलाच हवं आहे आणि प्रत्येकाने जरी वर्षाला एक एक झाड लावला 135 करोड लोकांनी तरी पण किती हानी झाली निसर्गाची तरी पण वाढता निसर्ग आपल्याला दिसायला मिळेल। तुमचे खूप खूप धन्यवाद। तुमचा हमेशा सहभागी या निसर्गासाठी झाडे लागवडसाठी वृक्षारोपणासाठी असतो। गेल्या 2 वर्षा अगोदर सुद्धा मला वाटतं NSSच्या टीम सोबत SISच्या NSSच्या टीम सोबत आपण 2-2.5 झाडांचा वृक्षारोपण फॉरेस्टच्या जंगलामध्ये आपण खारघरच्या जंगलामध्ये केलेला आहे। तुम्हाला खरंच मला असं वाटतं का खरंच बाकीच्या लोकांना सुद्धा जसं आहे तसं तुम्हाला स्वतःहून हे वृक्षारोपणाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही स्वतःहून वृक्षारोपण करावं म्हणून आम्हाला सांगितलं आणि आम्ही तुम्हाला इथे आमंत्रण केलं आणि तुम्ही या भरभरून एवढ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहिले। तुमचे खूप खूप आभार। आणि सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ह्या झाडांचे आपण वृक्षारोपण करतोय। हीच आपली भेटवस्तू त्यांना आपण आज देत आहोत असं आपण हे करून मी ते 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीनं आज आपण SIS कॉलेज नेरूळच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इकडे आवाहन केलं होतं आणि अपील केलं होतं की तुमच्या NSSच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इथे सॅपलिंग आणि खड्ड्याची सगळी व्यवस्था आम्ही इकडे करून देऊ आणि अतिशय चांगला असा सामाजिक कार्य आपले शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संस्थापक तसेच आपल्या पनवेल महानगरपालिकेचे सभापती आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या वतीनं आज इकडे सगळी सुरुवात झालेली आहे। पहिल्यांदा सर्वात जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक करूया। आणि सर्वात महत्त्वाचं की आजच्या ह्या उपक्रमाचं जे मेन जो कोण बोन असेल तर सर्व मुलं तुम्ही आहात, तुमच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आता मी जास्त तुम्हाला डिटेल्स मध्ये काय बोलणार नाही। वृक्षारोपणाचं महत्त्व काय आहे, ते फोटोसिंथेसिस काय आहे, ते सायकल नायट्रोजन कार्बन सायकल याच्यावर मी काय बोलणार नाही। फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण इकडे आलेलो आहोत, आपण सगळ्या देवांना मानतो, देव आहे की नाही हा एक चर्चेचा विषय आहे, परंतु निसर्ग हा एक देव आहे लक्षात ठेवा। आणि हा सूर्य आहे, हाच खरा मोठा देव आहे सूर्यदेव। जर सूर्यदेव नसेल तर आपले हा जे चराचर आहे, हा जो निसर्ग आहे, या निसर्गामधला कुठलाही जीव इथे राहू शकणार नाहीये। आणि हे समजा कार्बन सायकल किंवा ऑक्सिजन सायकल जर कंटिन्यू करायचं असेल तर आपल्याला झाडं लावायची आहेत। आज आपण बघतोय की आज अशा ठिकाणी आपण उभे आहेत, त्याच्या अगदी लागून
म्हणजे खारघरच्या दक्षिणेला पश्चिमेला जर बघितलं तर पूर्ण हिरवगार असे डोंगर आहे आणि ह्या बाजूला पूर्ण सिमेंटचं कॉन्क्रीटचं जंगल आहे. 2 जंगल तुम्हाला इकडे बघायला मिळत आहेत आणि आपण सर्वाइव्ह होतोय. आज आपण बघतोय टेम्परेचर वाढतंय, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे होतंय. तुम्ही सर्व मुलांची ही जबाबदारी आहे की मी आयुष्यामध्ये कमी कमी 1 झाड लावेन आणि ते झाड मी जगवणार. नुसतं झाड लावून आपल्याला फक्त औपचारिकता करायची नाहीये, तर प्रत्येकाने किमान 1 झाड आपण दिलं पाहिजे. आणि त्या झाडाचा पासून आपण काय बोध घेणार आहोत, तर झाडामध्ये काही गिव्हिंग ऍटिट्यूड. तो कधीच कधी अपेक्षा करत नाही, तो सगळं देत असतो. तो तुम्हाला फळं देईल, तुम्हाला सावली देईल, तुम्हाला लाकडं देईल, तुम्हाला ऑक्सिजन, एव्हरीथिंग तो सगळं तुम्हाला देणार आहे. तेच त्याचं ठेवा. आणि जसं हे झाड उंच उंच वाढत जातं, परंतु ते आपल्या जमिनीला धरून राहतं, तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या आई वडिलांना, तुमच्या गुरुजनांना, त्यांनी तुमचा सांभाळ केलेला आहे, त्यांच्यासाठी पण तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि चांगले एनएससीची मुलं तुम्ही, तुमच्यावर चांगले संस्कार आहेत, चांगले शिक्षक तुम्हाला आहेत. कारण आताचा नाही आहे, मी मागे पण 5-6 वर्षापूर्वी पण आम्ही जवळजवळ 1,500-2 हजार झाडं आम्ही वरच्या डोंगरावरती लावली होती. आणि चांगल्या प्रकारचं तुमचं सहकार्य लागतं. पहिली गोष्ट तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. फक्त एवढंच आहे, कुठल्याही व्यसनाला जवळ करू नका, चांगला फिट राहा आणि चांगला अभ्यास करा. यशस्वीशिवाय ह्याच शुभेच्छा मी तुम्हाला देतो आजच्या वृक्षारोपणासाठी. आपल्याला जसं आमच्या नगरसेवकांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती एक पेड़ माँ के नाम. जसा आपला जीव आपल्या आईवरती असतो, तसंच आपल्या प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे. आपल्या आईवरचं प्रेम वरवरचं नसतं, ते डीप असतं आपलं. तसं हे झाडावरचं सुद्धा आपला प्रयत्न झाले पाहिजे आपल्या झाड वाढवण्यासाठी. त्यात आमचे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यांनी पण तेच सांगितलं, मला काही भेटवस्तू देऊ नका, नका केक आणा, नका बुके आणा, काही वस्तू आणू नका, फक्त झाडं लावा. आणि त्याला आव्हानाला मिळून तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं म्हणून तुमचं मी करावं तेवढं कौतुक कमी करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हा कार्यक्रम संपेल. प्रत्येकाने एकेका झाडामागे जर राहिलात तर 10 मिनिटांमध्ये आपला हा पूर्ण कार्यक्रम संपेल. थँक्यू व्हेरी मच. आज 5 अगस्त यानी हमारे नेता पनवेल विधानसभा के कार्य सम्राट आमदार श्री प्रशांत ठाकुर जी का जन्मदिन। हमारे विधायक जी ने हमें सभी कार्यकर्ता को सूचना दी थी कि मेरे जन्मदिन पर किसी को बैनर नहीं लगाना है, किसी को पुष्प कुछ लेके नहीं आना है, मगर हमको कुछ न कुछ सोशल वर्क करना है। तो आज हमारे प्रभाग क्रमांक 5 के कार्यक्षम नगर सेवक शत्रुघ्न काकड़ी जी और सभी महिला मोर्चा की टीम ने और हमारे SIS कॉलेज नेरुल के सभी बच्चों ने मिलके आज सेक्टर 5 के पास जो एक पहाड़ी एरिया है वहाँ सभी ने मिलके वृक्षारोपण का कार्यक्रम किया। आप देख रहे हैं पूरे विश्व में हमें जिस प्रकार से पेड़ की कटाई के कारण अपना जो औद्योगिकरण हो रहा है, हर क्षेत्र पे बिल्डिंग बन रही है, उनके कारण हमारे पेड़ कटते जा रहे हैं। तो हमारा भी फर्ज बनता है कि जितने कट रहे हैं उससे सामने डबल हम लोग पेड़ लगाएं। तो मैं आज शत्रुघ्न काकड़ी जी को धन्यवाद देता हूं कि आपने विधायक जी के जन्मदिन के अवसर पर एक शुभ कार्य किया और सभी को मिला के आपने वृक्ष कैसे बढ़े उसके लिए सामूहिक कार्यक्रम किया, इसलिए आपको बहुत धन्यवाद देता हूं। पूरी महिला मोर्चा की टीम साधना पवार जिसने लीड लिया है उनको भी धन्यवाद करता हूं कि आप सभी महिलाओं के लेके आए, और SIS कॉलेज के सभी बच्चों को धन्यवाद देता हूं कि आप मिलके आए और अपना देश में किस प्रकार से हमारा देश, हमारा खारघर शहर क्लीन खारघर, ग्रीन खारघर बने उसके संकल्प किया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। प्रथम मी आमदार साहेबांना त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आणि जो त्यांनी हा उपक्रम राबवला आहे की मला कुठल्याही भेटवस्तू देऊ नका, तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करा। कारण आपण बघतो आजकाल सगळीकडेच पोल्युशन खूप वाढत चाललेलं आहे, प्रदूषणामुळे ऑक्सिजन ची पण हानी होत आहे आणि त्यासाठी जागोजागी आपण झाडं लावणं फार गरजेचं आहे। आणि तशाच प्रकारचे आम्ही जांभळाची झाडं, लिंबाची झाडं अशा प्रकारची जी उपयोगी आहेत, ऑक्सिजन आपल्याला देतात, अशा प्रकारची झाडं आम्ही लावण्याचा उपक्रम केला आहे। आणि त्यासाठी आमचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे साहेब यांनी आम्हाला खूप मदत केली, खारघर महिला मोर्चातर्फे तसेच शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून, आणि ज्यांचं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभतं असे NSSचे स्टुडंट। हे महत्त्वाचं की ते त्यांचा वेळ काढून हे सामाजिक उपक्रम राबवत असतात आमच्याबरोबर। तर त्या सर्वांचे आभार। पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। आज आमदार प्रशांतदा ठाकूरांचा 50वा वाढदिवस आणि त्यानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते। त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे की आपल्या आईसाठी एक झाड, हा खूपच छान उपक्रम आहे। भेटवस्तू न स्वीकार करता आज झाडे लावण्याचा जो त्यांनी संकल्प केलेला आहे आणि आमच्या मार्फत आम्ही तो सर्व कार्यकर्त्यांमार्फत तो पूर्ण करत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे। आणि निसर्गासाठी आम्ही काहीतरी करतोय ही भावना खूप चांगली आहे। जसे आईसाठी आपण काही करू शकत, आई आपल्याला सगळं काही देते, तसंच झाडे आपल्याला सगळं काही देतात। निसर्ग प्रोटेक्शन करण्याची आपल्याला खूप गरज आहे, कारण की जसं तुम्ही बघताय
की ते सिमेंटचं जंगल वाढत चाललेलं आहे, तसंच इंडस्ट्रीज पण खूप वाढत चाललेल्या आहेत. आजूबाजूला तुम्ही बघता MIDC जवळ तर खूप इंडस्ट्रीज वाढत चालल्या आहेत आणि त्याचं पोल्युशन एवढं भयंकर होतंय की ओझोनची लेअर डिस्ट्रॉय होते. आणि त्यामुळे आपल्याला बघताय आता की एवढा पाऊस पडतोय तरी सुद्धा इतकं गरम होत आहे. ती ओझोन लेअर जी डिस्ट्रॉय होते त्याच्यामुळेच आपल्याला हा त्रास होत आहे. तर जेवढी आपण झाडं लावू शकतो ना तेवढी जास्त लावायला पाहिजे. आणि इथे NSSच्या मुलांनी चांगला उपक्रम राबवला आहे, त्यामुळे त्यांचे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. तो हम लोग SIS कॉलेज से NSS और DLLE कमेटी से है. हमको शत्रुघ्न सर और महिला मोर्चा ने बहुत अच्छा अपॉर्चुनिटी दिया है टू प्लांट द ट्रीज इन खारगर सेक्टर 5. यहाँ पे वाटर टैंक के पास हम प्लांटेशन कर रहे हैं. ये बहुत ही अच्छा मौका दिया है हमको. हम स्टूडेंट्स हैं तो हम नहीं कर पाते ये चीज, बट ये दो कमेटी की वजह से और सर और ये मैम की वजह से हम ये प्लांटेशन कर रहे हैं. प्लांट हमारे लाइफ में बहुत आजकल कम होते जा रहे हैं. बिल्डिंग्स, कंक्रीट वर्ल्ड ज्यादा होता जा रहा है, तो उस वजह से प्लांट्स, जंगल सब कम हो रहा है, जिसकी वजह से डिफॉरेस्टेशन हो रही है, ग्लोबल वार्मिंग हो रही है, गर्मी बहुत बढ़ रही है. तो उसका यही सोल्यूशन है, हम जितने झाड़ लगाए उतना ज्यादा हमें फायदा होगा. वो हमें ऑक्सीजन देते हैं, हमारे लिए वही नेचर इज आवर मदर, ये हमको सिखाया जाता है. तो उसका हमें प्रोटेक्शन करना चाहिए. और हर साल बर्थडे पे केक्स वगैरह काटने से अच्छा हम हर लोग एक इंसान भी 10 झाड़ या 1 झाड़ भी लगाएगा हर साल और उसका ध्यान रखेगा, तो वो ही सबसे बड़ी चीज है. जय हिंद.